छावा चित्रपटातील संपूर्ण कथा आणि परिचय. छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन पराक्रम, कर्तृत्व आणि बलिदानाने भरलेले आहे. छावा चित्रपट त्यांच्या संघर्षमय जीवनाची प्रेरणादायी कहाणी सादर करतो. हा चित्रपट फक्त ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेत नाही, तर संभाजी महाराजांच्या मनोवृत्ती, बुद्धिमत्ता आणि युद्धकौशल्य यांचा सखोल अभ्यासही मांडतो. कथा, बालपण आणि शिक्षण. चित्रपटाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमंदिरात होते, जिथे जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांचा आनंददायक परिवार दर्शविला जातो. संभाजी महाराजांचा जन्म झाल्यावर सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. त्यांचे बालपण शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या छायेत घडते. त्यांना कुशाग्र, बुद्धिमत्ता आणि शस्त्रविद्यांचे शिक्षण दिले जाते. त्यांचे शिक्षण वाराणसी येथे दत्तोपंत यांच्या मार्गदर्शनाखाली होते. ते संस्कृत, मराठी आणि विविध युद्धकौशल्यामध्ये पारंगत होतात. त्यांच्या विचारशक्तीचे आणि पराक्रमाचे उदाहरण म्हणून काही प्रसंग दाखवले जातात. संघर्ष आणि राजकीय कट कारस्थान. शिवाजी महाराजांच्या पश्चात मोगलांनी आणि काही स्विकीयांनी केलेले कट कारस्थान संभाजी महाराजांसमोर मोठ्या संकटासारखी उभी राहतात. औरंगजेबाच्या दरबारात असलेल्या गुप्तहेरांनी आणि काही स्वकीयांनी संभाजी महाराजांविरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न केला. त्यांना कैदेत ठेवले जाते आणि त्याच्यावर अनेक मर्यादा लादल्या जातात. पण त्यांची इच्छाशक्ती न डगमगता ते सर्व संकटांचा सामना करतात आणि शेवटी रायगडावर परत येतात. युद्ध आणि पराक्रम. संभाजी महाराज हे केवळ एका राज्याचे राजा नव्हते, तर ते एक कुशल सेनापती आणि उत्तम कूटनीतिज्ञ होते. त्यांनी मोगलांविरुद्ध अनेक निर्णायक लढाया लढल्या. या चित्रपटात त्यांनी मराठ्यांचे सैन्य कसे संघटित केले, त्यांचे युद्धनीती किती प्रभावी होत्या, हे सविस्तर दाखवले जाते. विशेषतः बुंदेलखंड, गोव्याच्या लढाया तसेच मराठ्यांच्या स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रभावीपणे सादर केले आहे. त्यांच्या सेनापती पदाची माहिती स्पष्ट करण्यासाठी युद्धप्रसंग अधिक भव्य प्रमाणात चित्रित केले आहेत. शौर्यपूर्ण बलिदान. संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यावर त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले जातात, पण तरीही त्यांनी मोगलांना नमस्कार केला नाही, इस्लाम स्वीकारला नाही आणि स्वराज्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांच्या त्यागाने संपूर्ण स्वराज्य भारावून जाते. त्यांचा हौतात्म्य प्रसन्न चित्रपटाच्या शिखरबिंदूवर पोहोचतो, जिथे त्यांचे बलिदान केवळ इतिहासात अजरामर राहत नाही, तर प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे कोरले जाते. निष्कर्ष. छावा हा चित्रपट फक्त एक ऐतिहासिक नोंद नाही, तर प्रेरणा देणारी गाथा आहे. या चित्रपटात इतिहास जिवंत केला आहे आणि मराठ्यांच्या संघर्षाची, शौर्याची आणि त्यागाची गाथा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल अशी मांडली आहे. हा चित्रपट बघताना प्रेक्षकांना जणू ते त्या काळात वावरत असल्याचा भास होतो. संवाद, युद्धप्रसंग, संगीत आणि भव्यतेचे हा चित्रपट प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारा ठरेल. तर तुम्ही चित्रपट पाहिला की नाही मला कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.